तर या सगळ्या ग्रंथांचं जे ज्ञान आहे ते थोडक्यात इथे मोठ्या महाराजांनी दिले. आणि त्यांची दया अशी आहे की ह्या हे ज्याला समजू लागलंय किंवा याच्यात ज्या त्याला शंका येत आहेत किंवा म्हणजे अजून समजून घेण्याची इच्छा जी होते, असे जे असतील यांच्याकरता पुन्हा डिटेल मध्ये कळण्यासाठी त्यांनी आत्मानात्म विचार असा एक छोट्याशा ह्याच्यात, ते पण एकदम छोट्या ते म्हणजे काही हातावर मोजता येईल एवढ्या पानात त्यांनी आत्मानात्म विचार सांगितलाय. आपण तो आत्मानात्म विचारावर पण आपलं सत्संगात चिंतन झालेलं. तेव्हा सुरुवातीला सत्संग जॉईन केला त्याच्यात तेव्हा तोच घेतला गेला होता. ऍक्च्युली तो सर्वात कठीण विषय आहे. तो फार नंतर घेण्याची आवश्यकता आहे. पण तेव्हा ते आधीच ठरवलं गेलेलं आणि घ्यायचं ठरलेलं, त्यामुळे तो घेतलाय. तर तेही जर म्हणजे आपण पाहिलेत ते व्हिडिओ आत्मानात्म विचार म्हणून, मला वाटते 3 व्हिडिओची प्लेलिस्ट असेल. तर त्यांनीही हा विषय कळायला अजून सोपा जाईल. आणि मग त्याशिवाय या ग्रंथांचं प्रकाशन महाराजांनी करून महाराजांनी जी प्रवचनं केली आहेत त्यात तर सगळंच आलं तुम्हाला. हे सगळे विषय नीट समजून घेण्यासाठी महाराजांची प्रवचनं जर नीट समजून घेतली तर याचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. अं, ज्या ज्यांनी महाराजांच्या प्रवचनाचा अभ्यास केलेला आहे त्यांचा अनुभव असा आहे की या ग्रंथात वाचता वाचता ते समजतच जातं. असं होत नाही की हे मला समजत नाही, आता कोणाला विचारू. कारण महाराजांनी इतकं सोपं करून हे सगळं प्रवचनात सांगून ठेवलेलं आहे. तर आता आपण पुन्हा मूळ यातल्या पोथीतल्या याच्याकडे येऊ. तर वेगवेगळे आता वाद एक्सप्लेन करतात मोठे महाराज. घेऊनिया माती कुंभार घडा करी हाती, हा आरंभवाद म्हणती उपादान माती निमित्त कुलाल, ईश्वर निमित्त उपादान उभय रूप होऊन, करी जगनिर्माण निर्विकार पड न जाता. कोणतंही कार्य होण्यासाठी एक लागतो तो करता, त्याला म्हणतात निमित्त कारण. आणि त्या कार्याचे जे कंटेंट आहेत म्हणजे ज्यानी ते कार्य बनणार आहे त्याला म्हणतात उपादान कारण. म्हणजे हे एक स्टँडर्ड उदाहरण जे इथेही मोठ्या महाराजांनी दिले ते मातीचा घडा करण्याचं. तर याचं निमित्त कारण काय आहे मातीचा घडा करायला? तर निमित्त कारण म्हणजे कुंभार आहे. म्हणजे करता कोण आहे तर कुंभार आहे. उपादान कारण काय आहे म्हणजे कशापासून तो घडा बनला तर माती. त्या उपादान कारणाला निमित्त कारणाने त्या मातीत कन्वर्ट केलं. याच्याबरोबर अजूनही गोष्ट येते. इथे तो उल्लेख आलेला नाही पण ते सांगितलं तर पुढे जेव्हा तुम्ही हा अभ्यास कराल किंवा पुढे जर आपण हा विषय वेगळा जर घेतला तर त्यात तुम्हाला कळायला सोपं जाईल की हे निमित्त उपादान झाले. आता याच्याशिवाय एक आहे करण. करण म्हणजे साधन. तर ते चाक आहे ते साधन होतं, त्याला म्हणतात करण. तर सृष्टी निर्मितीच्या बाबतीत कसं आहे, निमित्त कारण पण, कारण म्हणजे त्याचं कॉज आणि करण म्हणजे ते कॉज टू इफेक्ट होण्यासाठी जे साधन वापरलं गेलं ते. आणि जे कार्य आहे तो म्हणजे इफेक्ट, ते म्हणजे हे विश्व. तर विश्व तयार करताना निमित्त कारण पण भगवान आहे, उपादान कारणही भगवान आहे आणि कर्ण म्हणजे उपकरण जे ते पण भगवान आहे. आपण जे अंतःकरण म्हणतो ना, बहिःकरण म्हणजे काय? बहिःकरण म्हणजे बाहेरचा कान नुसतं नाही. कर्ण हा शब्द करण वरून आलाय आणि
डोळे, कान, घ्राणेंद्रिय सगळी ही करणं आहे. पण ही बाह्य करणं आहेत, म्हणजे बाह्य उपकरण साधन आहेत. आतलं साधन काय आहे? तर ते म्हणजे अंतःकरण तत्व, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, याला अंतःकरण तेवढं करतात म्हणतात, ते साधन आहे. पण विश्व उत्पत्तीत सगळंच ईश्वर झालेलं आहे. हे कसं शक्य आहे? तर त्याच्यासाठी कोळ्याचं उदाहरण देतात. कोळी जो असतो तो, ते जाळं बनवायचं निमित्त कारण तो कोळीच असतो. बरोबर आहे. उपादान कारण कोण आहे? तर ते पण त्याच्यातनच आत त्या जाळ्याचं मटेरियल येतं. आणि ते जाळं ते ज्या तोंडाने बिंडाने ज्या हाताने जे काही जसं तो जाळं बनवत असेल, तर त्याच्यात दुसरं काही कारण नाही. म्हणजे कारण पण तोच आहे, निमित्त कारण पण तोच, आणि उपादान कारण पण तोच. तर तसं विश्व उत्पत्ती कशी होते? तर ईश्वर हाच निमित्त आणि उपादान कारण होऊन हे जग ऍक्च्युअल निर्माण करतो असं म्हटलंय. पण तो निर्विकार, पण त्याचं जाऊ न देता तो निर्माण करतो. म्हणजे कुंभार जेव्हा घडा निर्माण करतो तेव्हा कुंभाराच्या शरीरात काही फरक पडत नाही. तसंच तो उपादान कारण असून सुद्धा, किंवा मातीचा घडा बनवला, आता आपण तो भाजण्याचा भाग बाजूला ठेवू, पण मातीचा जर घडा बनला तरी मातीचं माती पण जात नाही. अशा दोन्ही तो ईश्वरात काही फरक नाहीये. तो तसाच निर्विकार पण न जाता हे विश्वाची उत्पत्ती करतो. आता पुढे उदाहरण देतात, हे आपण ऑलरेडी घेतलं उदाहरण. ईश्वर कोळ्याचे जाळ, ईश्वर कोळ्याचे परी विश्वोत्पत्ती संहार करी, त्याला कुंभारा परी आरंभवाद न घडे. कारण इकडे ईश्वर वेगळं उपादान आणि वेगळं निमित्त कारण नाहीये, त्यामुळे आरंभवाद त्याला लागू होत नाही. तो कोळ्यासारखं विश्व निर्माण करतो, ठेवतो आणि संहारही करतो. म्हणून आरंभवाद त्या ईश्वराच्या सृष्टी करण्याच्या गोष्टीला पूर्णपणे लागू पडत नाही. म्हणजे हे प्रिमिटिव्ह जो आरंभवाद चुकीचा असं नाही, पण तेवढ्यापर्यंत जसं आपण लहान मुलाला सांगतो की तू हे चांगलं काम केलं तर बाप्पा तुला चांगले पैसे देईल, ते इनडायरेक्टली ते ते बरोबर आहे. पण त्याचा जास्त ते कसं बरोबर आहे ते जसं मोठं झाल्यावर आपल्याला अध्यात्म अभ्यास केल्यावर अजून अजून कळत जातं, तसं आहे. हा कुणाल, तुला विचारायचं काय? आरंभवाद म्हणजे काय? काय? आरंभवाद म्हणजे काय? आरंभवाद म्हणजे हेच आता जे सांगितलं ना. आरंभ म्हणजे सुरुवात. आरंभवाद म्हणजे सडनली विश्व निर्माण झालं, म्हणजे आधी काही नव्हतं. पण कुंभार कसा घड्यानी मातीनी मडकं तयार करतो, म्हणजे आधी मडकं नव्हतं आणि मग ते कुंभाराने बनवलं, म्हणजे आधी विश्व नव्हतं आणि मग आता ते बनलं. हा जो आहे त्याला आरंभवाद म्हणतात. तर त्याचा करता म्हणजे ईश्वराच्या बाबतीत ते होत नाही, कारण विश्व निर्माण कुंभार जेव्हा मडकं तयार करतो, त्या मडक्याच्यात त्या ईश्वराचा भाग नसतो ना, कुंभाराचं काहीही त्या मडक्यात नसतं. पण ईश्वर जग तयार करतो तेव्हा त्याच्यात तो स्वतःही त्यात असतो, कारण तो उपादान कारण असतो. म्हणून ईश्वराने असं जग म्हणून वेगळं तयार केलं. म्हणजे थोडक्यात आरंभवादात काय होतं, ईश्वराने जग वेगळं केलं, निर्माण केलं, म्हणजे ईश्वरापेक्षा मी वेगळा झालो ना. समजा आपण एखादं खेळणं तयार केलं, तर मी त्या खेळण्याचा भाग होऊ शकत नाही ना. त्यामुळे आरंभवाद पूर्ण खरा होऊ शकत नाही. आरंभवाद याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो, आरंभवाद म्हणजे काहीच नसताना देवानी केलं असं म्हणणं. तर पुढचे जसे बघू, ऍक्च्युली ते झालेलंच नाहीये, त्यामुळे ते केलेलंच नाहीये. इथपर्यंत आपल्याला गेल्यानंतर हा आरंभवाद कसा बरोबर नाही हे कळणारच आहे. पण पहिल्यांदा आरंभवाद म्हणजे काय कळलं ना आता तुला?
अजून काही शंका असेल तर विचार, कारण हे खूप थोडक्यात दिलेलं आहे आणि खूप महत्वाचं आहे. नाही आता कळलं. हा, सॉरी. आतापर्यंत कळलं सगळं. व्हेरी गुड. किती वेळ आहे ना, नाही तर लक्षात नाही राहत. हा, तर म्हणजे हा म्हणून सांगितले, ईश्वर कोळ्याचे परी विश्वोत्पत्ती संहार करी, याला कुंभारा परी आरंभवाद न घडे. म्हणजे एक वस्तू वेगळी बनवली असं नाहीये, ती ईश्वराच्या आतच, ईश्वरापासूनच सगळं झालेलं असल्याने त्याला आरंभवाद म्हणता येत नाही. मग त्याच्यापेक्षाही जास्त ज्यांचा विचार झाला त्यांनी परिणामवाद म्हणून पुढे ठेवला. म्हणजे परिणामवाद काय म्हणतो की जग जे आहे ते त्या ईश्वर आणि शक्तीनी त्या म्हणजे सच्चिदानंदाचा परिणाम म्हणून झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात बदल होऊन ते जगासारखं झालेलं आहे आणि मग पुन्हा ते पुढे स्वतःसारखं होऊन जाईल असं. तर याचं हे कसं की जे सच्चिदानंद आहे त्यात भेद नाही. आता परिणाम होण्यासाठी ती वस्तूमध्ये परिणाम करत नाही ना, ते परिणाम व्हायला एक काहीतरी अजून एक्सटर्नल गोष्ट लागते. तर तसं काही नाही, किंवा स्वगतही भेद नाही, त्यामुळे परिणाम होणंच संभवत नाही. त्यामुळे निर्विकार आत्म्याला परिणामवाद म्हणता येत नाही, म्हणून असं विवर्तवादी सांगतात. म्हणजे काही काही जण अवतारांच्या बाबतीत पण म्हणतात ना की देव असला म्हणून काय झालं, मनुष्य झाल्यावर त्याला दुःख होणारच नाहीये. तसं सच्चिदानंद घन जे आहे त्यात दुःखाचा संबंधच येत नाही. प्रेम आहे, कारण सच्चिदानंद या तिन्ही शब्दाचा एकच अर्थ करायचा झाला तर ते प्रेम हा अर्थ होतो. पण दुःख वगैरे हा भाग ईश्वराला नाही. तसं हे आहे की परिणामवाद जर म्हटला, सच्चिदानंद जर बदलता असं म्हटलं तर सत हे शब्दच चुकीचं झाला. सत याचा अर्थ सर्व काळी सर्व देशात सेम कायम तसंच असणं, म्हणजेच परिणाम ज्याच्यात काही वेगळा होत नाही, बदल होत नाही. ते ही बाय डेफिनेशनच आहे की बदल होत नाही, मग परिणामवाद कसा होणार, म्हणून तो चुकीचा म्हणून सांगितला. कोणी सांगितला तर विवर्तवाद्यांनी. आता विवर्तवाद काय ते सांगतात. आधी म्हणजे हा, हे पूर्ण श्लोक एकदा परत वाचतो. आमलाने होते दुधाचे दही, हा परिणामवाद तोही या निर्विकार आत्म्याला नाही, म्हणून विवर्तवाद बोलते. की दूध आहे, दूध मधुर आहे, दूध प्रवाही आहे, दूध एकसंध आहे, आणि त्याचंच दही होतं तेव्हा ते घट्ट होतं, त्याच्यातलं पाणी वेगळं झालेलं दिसतं, मधुरपणा जाऊन आंबटपणा येतो. तर ह्याला म्हणतात अं, दुधाचा दह्यात रूपांतर झालं, परिणाम झाला, म्हणजे ते बदल होऊन दही झालं. तर निर्विकार आत्म्याला आपण पाहिलं जातं की सत असल्यामुळे सर्व काही सर्व देशात सेम जे आहेच, राहतं पण नाही, ते आहेच म्हणायचं, तर त्याच्यात परिणाम होणं शक्य नाही, म्हणून तो विवर्तवाद सांगितला गेला. तर विवर्तवाद कसा, रूपे भासे शिंपीवर किंवा सर्प दोरीवर, तसा हा जगदुत्पत्ती प्रकार निर्विकार अधिष्ठान ते. परिणामवादात अधिष्ठानच बदलते असं सांगितलंय. म्हणजे लहान मुलगा होता, तो वयाने मोठा झाला, तर मुलगा तोच आहे पण आता त्याचं रूपांतर झालं. हे देहाबद्दल म्हणू शकतो आपण, पण आत्मतत्वाबद्दल बनू शकत नाही, आणि तो परिणामवाद कार्यकारी होत नाही. आणि मग आता विवर्तवाद काय, रूपभास आहे शिंपीवर.
वेदांतात काही उदाहरणं अशी स्टँडर्ड दिलेली आहेत. त्याच्यात रज्जू सर्प आहे, शुक्ती रजत आहे. अ, तर असे काही आहेत किंवा खांबावर चोर भासला असं आहे. शुक्ती रजत म्हणजे शिंपला पडलेला आहे आणि ते चांदीचा तुकडा वाटला. रज्जू सर्प म्हणजे रज्जू पडलेले आहे, दोरखंड पडलेला आहे वेडावाकडा आणि तो साप वाचला. तर तसं जसं अ, शिंपल्यावर जरी रूप भासलं म्हणजे चांदी भासली तरी ती चांदी अस्तित्वात आलीच नाही, किंवा दोरीवर सर्प भासला तर खरंच तो सर्प नाही आणि तो चावू पण शकत नाही. तसा हा जगदुत्पत्ती प्रकार आहे, फक्त भास आहे. याला म्हणतात विवर्त. म्हणजे विवर्त हा परिणाम नाही, विवर्त हा भास आहे. तर असा तो विवर्त आहे. आणि विवर्त जरी असला त्याचं अधिष्ठान काय आहे? तर सच्चिदानंद आहे. जसं तिथे तो शिंपला पडलाय म्हणून त्याच्यावर अ, अ, ते रजत भासलं. शिंपला नसतात तर रजत पण दिसलं नसतं, किंवा दोरी वेडीवाकडी पडले म्हणून सर्पाचा भास झाला. दोरी ते दोरखंड पडलेलाच नसतात तर सर्पाचा भास होणारच नाही. तसं हा जगाचा भास पण आहे तो सच्चिदानंदाच्या अधिष्ठानावर हा अध्यास झालेला आहे. हे विवर्तवादात येतं आणि हाच मान्यवाद आहे सगळीकडे. रूपे भासे शिंपीवर किंवा सर्पदोरीवर, तसा हा जगदुत्पत्ती प्रकार निर्विकार अधिष्ठान ते. आणि साहजिकच आता त्या दोरीवर भासलेला सर्प भयंकर दिसला, काळा दिसला, निळा दिसला, कसाही दिसला, तरी ते दोरी काही सजीव होत नाही का, तिच्यावर काही वेगवेगळे रंग येत नाही. तसा ईश्वर या भास जरी झाला तरी त्या ईश्वरात काहीही, सच्चिदानंदात काहीही फरक होत नाही. जीव आणि ईश्वर याचा भेद परस्पर, चित्ती अविद्या तद्भेद परस्पर, हे सहा प्रकार अनादि मानले. म्हणजे अं, हा सगळा जो भाग झालाय तो कशा कशामुळे झालाय, म्हणजे त्याचे अंग कोणती आहेत? तर एक तर जीव म्हणून वेगळा आपण आहोत आणि ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे एक तर जीव आहे, एक तर ईश्वर आहे. एक तर जीव, एक तर ईश्वर, आणि ते वेगवेगळे आहेत, त्याच्यात भेद आहे. हे तीन हे झाले. नंतर चित्त वेगळं आणि अविद्या वेगळी. आपण विचार करताना पण म्हणतो अरे ती अविद्या सगळी घालवून टाकू, पण ते विचार करणारं कोण आहे? ते चित्त आहे. ते चित्तही अविद्येचा भाग आहे. पण ते आत्ता वेगवेगळं वाटतंय. माझं चित्त वेगळं आणि ही अविद्या वेगळी. तर ती चित्त, अविद्या, आणि मग त्या चित्त आणि अविद्येमधला भेद, हे जे आलेलं आहे हे अनादि मानलेलं आहे. अनादि का मानलेलं आहे? कारण तो भास कधी सुरू झाला असा नाहीच, कारण तो भासच आहे, त्यामुळे त्याला आधी नाहीये. म्हणजे आपल्याला स्वप्न पडतो, आपण परत परत ते उदाहरण वेगवेगळ्या फोरममध्ये घेतो की स्वप्नात जर आपण राजा असू, मग तिथे आपला जन्म आधीच झालेला असतो, आपले पूर्वज असतात, पण ते खरं काहीच नसतं. तसं इथे मागे जितकं जाऊ आपण, की आता हा जन्म आला किंवा आता पुण्याची फळं मिळत आहेत, काही पापाची फळं मिळत आहेत. मग काही भरपूर लोक पापी आहेत, काही पुण्यवान आहेत. हा फरक का? तर त्यांच्या मागच्या कर्माने, मागच्या कर्मामुळे त्यांचे विचार तसे झाले. मग ती मागची कर्म कशी झाली? त्याच्या मागच्या कर्माने, त्याच्या मागच्या हे थांबतं कुठे? कुठेच थांबत नाही, कारण ते कुठेतरी सुरू झालं म्हटलं तर त्याला कारण काही राहत नाही. म्हणून हे जे आहे याला महाराज सांगतात प्रवचनात की याला प्रवाह नित्यता म्हटलेली आहे. म्हणजे पहिला असा जन्म नाही, त्याच्या मागे चालूच राहतं. त्यामुळे ईश्वरापेक्षा मी वेगळा आहे हे जेव्हा झालं तेव्हाच टाइमची संकल्पना आली.
आणि ती टाइमची संकल्पना आली तेव्हाच त्याला भूतकाळही आहे आणि भविष्यकाळही आहे. तर त्यामुळे ते अनादी आहे. याची सुरुवात कधी झाली? हे 6 जे भेद आहे, मायेचं स्वरूप यांनी दाखवलेलं आहे. एवढं जर आपण लक्षात घेतलं ना, म्हणजे हे जे भेद आहेत, मी, ईश्वर आणि यातला भेद हे संपलं किंवा चित्त आणि अज्ञान यातला भेद हे संपलं म्हणजेच काय? चित्त आणि हाही अज्ञानाचा भाग आहे. ते अज्ञानच दूर झालं का ईश्वर आणि मी असं वेगळं राहत नाही. ईश्वराचं ईश्वरत्व बाजूला जातं, जीवाचं जीवत्व बाजूला जातं आणि ते ज्या अधिष्ठानी आहे ते सत चित आनंद तेवढं राहतं. त्यामुळे माया ही अनादी मानलेली आहे, पण ती अनंत नाही. तिचा अंत होऊ शकतो. मुक्ती झाली की व्यष्टीमध्ये एका माणसाचा विचार केला तर त्याची मुक्ती झाली की किंवा महाप्रलयामध्ये सगळ्यांची मुक्ती होते तेव्हा. तर असं हा विवर्तवाद शास्त्रांनी म्हणजे वेदांतात आलेला आहे. आता हे जे भेद सांगितले, जीव आहे, ईश्वर आहे आणि ते त्यांच्यात भेद आहे. कसा भेद आहे? तर ईश्वर सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्व शक्ती संपन्न आहे, मी अल्पशक्ती वाला आहे. ईश्वर कायमच आहे, त्याला आधी नाही अंत नाही. पण मी जीव म्हणजे अमुक साली मी जन्माला आलो आणि पुढे मी लगेच मरणार पण आहे. तर हे जे भेद आहेत ते भेद गेले की जीव ईश्वर एकत्व झालं आणि ती अविद्या आणि चित्तातला भेद गेला म्हणजे ते चित्तही नाहीशी झालं की अविद्याही नाहीशी झाली, की मग तो जीव ब्रह्म एकत्व पण प्राप्त झालं. तर हे जे भेद आहेत ते कल्पित आहेत. म्हणून सांगतायत मोठे महाराज, कल्पित जाण भेद हा ही मुळी अविद्याच नाही, मग कैची भेदवार्ता ही काहीच नाही स्वरूपी भेद. हे सगळे भेद मानलेले आहेत. म्हणजे याला अजून एक उदाहरण देतात की कर्णाचं उदाहरण देतात. राधेय हा सूतपुत्र आहे. हा याला सगळेजण कमी लेखतात. हा सूतपुत्र आहे आणि म्हणून याला कमी लेखतात. हा सूतपुत्र काय आहे? कारण सूत परिवारातली जी राधा आहे तिचा हा मुलगा आहे. पण नंतर जेव्हा कळलं की हा कौंतेय आहे, तर ती व्यक्ती तीच आहे, पण आधीचा जो भ्रम आहे राधेय असलेचा तो गेला म्हटल्यावर तो त्या पांडवांचाही आदरस्थान बनलेला आहे. हे जसं आहे तसा हा भेद मानलेला आहे आणि तो भेद गेला की ते ओरिजिनल स्वरूप त्याचं आहेच. तो कुंतीचा पुत्र जसा आहे तसं इथे आपण सच्चिदानंद आहोतच असं सांगितलं, एक्सप्लेन केलं जातं. कल्पित जाण भेद हाही मुळी अविद्याच नाही. अविद्याच जिथे नाही तिथे चित्त पण नाही, ईश्वर पण नाही, जीव पण नाही. कारण ईश्वरत्व जीवत्व हे आपल्याला भासतं, हे पण त्या अविद्यामुळे भासतंय. मग काहीची भेदवार्ता ही काहीच नाही स्वरूपी भेद. तू म्हणशील की मिथ्या भ्रम. आता पुढचा प्रश्न विचारलाय. हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जेव्हा सांगितलं जातं ना तेव्हा ते जास्त समजतं. म्हणून आपण सत्संगात पण बऱ्याच वेळा म्हणतो की शंका विचारा. म्हणजे शंका येणं हे समजल्याचं लक्षण आहे. शंकाच जर नाही आली तर त्याला आधीच ज्ञान आहे, मग त्यांनी ऐकायचीही काही गरज नसते. पण शंका येणं म्हणजे त्याचा विचार सुरू झाला आणि तर प्रश्नाला जर उत्तरं दिली आणि जर सगळ्यांनाच शंका एका वेळी येऊ शकत नाही, तर ज्याला शंका आहे त्यांनी जर ती शंका विचारली तर त्याचा फायदा असा आहे की पुढे कधीतरी अभ्यास करून ती शंका येणार, मग त्याची निवृत्ती होणार. त्याच्याऐवजी बाकीच्यांना असा फायदा होतो की ती शंका तिथेच येऊन त्याची निवृत्ती होऊन जाते. तर सगळे जे ग्रंथ आहेत, गीता ही प्रश्नोत्तरात्मक आहे. उपनिषदात पण वेगवेगळे संवाद आहेत. नचिकेत यमाचा संवाद आहे किंवा वेगवेगळे ऋषी आणि शिष्य त्यांच्या
हे सगळ्या म्हणजे ब्रह्मवाक्याचा उपदेश पण ऋषी त्यांच्या शिष्याला, मुलाला देत आहेत, शिष्याला देत आहेत, असेच सगळ्या गोष्टीतनं ते आलंय. तर गोष्टी आणि प्रश्नोत्तर यांनी कळायला सोपं जातं. तर तसंच मोठ्या महाराजांनी केलंय. म्हणजे याची सुरुवात कुठे झाली तर वेदधर्म म्हणजे मोठे महाराज आपल्याला गोष्ट सांगतायत. कोणाची तर दीपक आणि वेदधर्माची. मग त्याच्यात परत विष्णू दत्त येतोय, मग त्याच्यात सहस्रार्जुन येतंय. याला नेस्टेड मेटाफर म्हणतात, की गोष्टीतनं गोष्ट. पंचतंत्र वगैरे ह्या पण असेल ना, की एक गोष्ट सुरू होते, त्यातनं दुसरी होते, मग त्यातनं तिसरी होते. हे आपल्या अनकॉन्शियस माइंडशी डायरेक्ट कम्युनिकेट करायचे खूप इफेक्टिव्ह वेज आहेत. आणि हे हल्लीच्या मॉडर्न न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये पण ते येतात. आणि त्यांनी आपल्याला कळतं की हे तर सगळं आपल्या संत महात्म्यांनी तर आधीच सगळं त्याच पद्धतीने सांगून ठेवलं. तर पुन्हा मुद्द्यावर येताना की याच्याकरता प्रश्नोत्तर स्वरूपात सांगितलं जातं. आणि इथे तसा आता प्रश्न येतोय. तू म्हणशी की मिथ्याभ्रम मग किमर्थ हा श्रवणादिश्रम, जरी होय मिथ्याभ्रम महानर्थ घडवी का. मग आपण आनंद रूपच आहोत, तर मग कशाला सगळं करायचं, बसून राहायचं शांत. तर तसं नाहीये. जसं याचं पण उदाहरण आपण मागे याच्यात घेतलंय का दुसऱ्या कोणत्या सेशन मध्ये लक्षात नाही, त्यामुळे परत एकदा घेऊ. की एखादा शिष्य आहे गुरूंचा, त्याला स्वप्न भयंकर पडलंय. आणि तो स्वप्नात इतका टेन्शन मध्ये, काही काही आपण ऐकतो ना की झोपेतच हार्ट अटॅक आला. कदाचित असं होत असेल की भयंकर स्वप्न पडलं आणि मन तेच आहे आणि मनाला भीती वाटली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. तसं काही होत असेल तर त्यांचे गुरु दया करून त्यांच्या स्वप्नात जातात आणि सांगतात, अरे बाबा हे स्वप्न आहे, तू आता तुला हे खरं वाटत नाहीये ना, तुला समोर राक्षस दिसतोय ना, मग असं कर, तू उभा राहा आणि तीनदा राम म्हणतो, राक्षस जाईल. मग तो स्वप्नातला राक्षस गेला आणि त्याला जाग पण आली. मग जाग आल्यावर ते राम म्हणणं, राक्षस म्हणणं हे सगळं खोटं ठरलं. पण ते गुरु खोटे ठरत नाहीत, कारण ते सगळे अवस्था तीत असल्यामुळे ते तिन्ही अवस्थेत ते सच्चिदानंद येऊ शकतात. तर ते गुरु म्हणजे साक्षात सच्चिदानंद. त्यामुळे मायेचा निराश झाला तरी गुरुतत्वाचा निराश होत नाही. तर म्हणजे यात मुख्य काय हा प्रश्न, की जरा मिथ्या आहे तर घालवायचं तरी कशाला. कारण भास आहे त्याचा त्रास होतो ना. स्वप्नात पण कोण असा घाबरून करायला लागला की आपण त्याला उठवतो की नाही. तर त्यामुळे हा भास जाणं हे आवश्यक आहे. म्हणून योगाधिक करून करावे याचे निरसन, जसा अग्नी मलिन सुवर्ण मळ जाऊन स्वच्छ करी. म्हणजे सोनं आहे पण त्याच्यावर जर इम्प्युरिटी त्यात असल्या तर ते अग्नीने जाळून साफ करावं लागतं. किंवा अजून एक उदाहरण दिलंय की यातच येऊन गेलं की काय आता लक्षात नाही माझ्या, पण भांड आहे आणि त्याच्यावर सगळी माती लागली. तर पूर्वी भांडी धुवायचे पण मातीने. म्हणजे माती लागलेली काढायला पण मातीने धुतात. तसं मायेचा जो आवरण आहे ते काढायला मायेतल्याच या सत वस्तू आहेत. म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं की तर माती ही पावडर आहे आणि वॉशिंग पावडर ही पावडर आहे. मग आपण असं धरू, माती जी आहे ती राजस तमस आहे आणि वॉशिंग पावडर ही सात्विक आहे. आता त्या वॉशिंग पावडरनी तो मळ काढल्यावर समजा आपलं मळ काढल्यावर ती वॉशिंग पावडर त्या भांड्यावर राहिली आणि तशी आपल्याला दिली तर आपण काय म्हणू, अरे हे काय पावडर आहे ह्याच्यावर. म्हणजे ती पावडरही धुवून टाकली गेली तर ते स्वच्छ. तसं सत्वगुण आणि सात्विक कार्यानी
रजोगुण, तमोगुण आणि राजस तामस कार्य करण्याची प्रवृत्ती ही दूर होऊन ते मूळ ती सच्चिदानंद स्वरूप येतो. तो जो आरसा आपण बुद्धी तत्वावर जे आपण सेशन घेतले त्यात ते आपण रूपक घेतलेलं की मल्टी डायमेन्शनल आरसा आहे आपला बुद्धी म्हणजे त्याच्यावरचं अज्ञान काढून टाकायला या सात्विक प्रयत्नांची गरज पडते. मग अशी आपण जिन्याचंही उदाहरण घेतलं तसं. तर म्हणून मोठे महाराज सांगतायत किती वेळ आहे? 10 मिनिटं. आतापर्यंत कळलंय? हो कळलं. म्हणून योगाधिक करून करावे त्याचे निरसन जैसा अग्नी मलिन सुवर्ण मळ जाळून स्वच्छ करीत तसा भ्रममळ योगे जाता स्वयंप्रकाशे स्वयंप्रकाशता तेथे कैची द्वैत वार्ता आभास मात्रता जयाची. मगाशी आपण एक कंदिलाचं उदाहरण गेलं. ते कंदिलात पूर्वी असं ते रॉकेलचा किंवा असं तो वाते आत रॉकेल किंवा तेल आणि त्याच्यावर वात, तर त्या वातेने पण कंदिलाची काच काळी व्हायची. मग ती कंदिलाची काच काळी झाली म्हणजे ती ज्योती नाही राहिली किंवा ती ज्योती ही पण काळोखी आहे अशी भावना होऊ शकते. तर म्हणून ते ती साफ करायची आवश्यकता पडते म्हणजे तो प्रकाश पूर्वीसारखा निर्मल येतो. तसं हे सगळं आपल्याला करावं लागतं साधन. तसा भ्रममळे योगे जाता स्वयंप्रकाशे स्वयंप्रकाशता तेथे कैची द्वैतवार्ता आभास मात्रता जयाची. मग ती द्वैतवार्ता राहत नाही कारण द्वैत हाच मळ आहे खरं तर. गारुड्याने दाविले जळ त्याने न भिजे भूमंडळ परिभूलती लोक सकळ हे जळ म्हणून. जसं जादूगार काहीतरी संमोहनाने काहीतरी समजा ड्रॅगन तयार केला किंवा आकाशातच आग लावली असं केलं, त्यांनी आपल्याला भीती वाटते पण त्यांनी कोणी जळू शकत नाही. तसं आत्मस्वरूपाला काहीही होऊ शकत नाही या भासाने. तसा भ्रममुळे योगे जाता स्वयंप्रकाशे स्वयं, हा हे झालं. गारुड्याने दाविले जळ त्याने न भिजे भूमंडळ परिभुलती लोक सकळ हे जळ म्हणून. तेवी जाण हे जगत द्वैत भ्रमची असे समस्त संसारही भ्रमभूत भ्रमजात सुख दुःख. सुख दुःख हे दोन्ही भ्रम आहे त्यामुळे ते दोन्हीही आनंद रूप नाहीये. सुख हे आनंदाचा फक्त आभास निर्माण करणार आहे. त्या सुखाच्या वेळी जो आनंद होतो तो खरा सच्चिदानंदच आहे. आपण मागे पाहिलं की त्या निर्विचार स्थिती जेव्हा सगळे मिळावं मिळावं ते सडनली जेव्हा मिळतं तेव्हा जी निर्विचार स्थितीच्या जितक्या जवळ आपण जातो तितका तो आनंद बाहेर येतो किंवा अं, त्याच्यावरचं आवरण निघून जातं आणि त्याचा अनुभव येतो. म्हणून क्लेश आपण भावग्राह्य क्लेश हरिंसु कीर्ते म्हटलंय किंवा पापम तापम व्याधी माधींच दैन्यम भीतीम क्लेशम त्वम हराशुत्व धन्य. क्लेश सगळे घालव म्हणजे त्याच्यात नुसतं दुःख नाही सुखही आलं कारण सुख दुःख हे दोन्ही क्लेशच आहेत. तर पुढे सांगतायत आता मोठे महाराज. किती वेळ राहिला? हा भ्रम नष्ट होता मग कैची द्वैत वार्ता प्रारब्धाची काय कथा भ्रमनासता अर्जुना. कर्माधिके व्यर्थश्रम त्याने न निरसे भ्रम वास्तु ज्ञानाचा क्रम धरता भ्रम निरा दुरावे. म्हणजे नुसत्या कर्मानी भ्रम जात नाही, ज्ञानाने जातो. पण ते ज्ञान होण्यासाठी जी बुद्धिशुद्धी आहे ती कर्ममार्गाने मिळते. आता हा थोडासा जास्त एक्सप्लेन करण्यासारखा विषय तो 5 मिनिटात वगैरे नाही होणार. आता 5च मिनिटं राहिली. हा पण खूप महत्वाचा विषय. तर हे आपण आता पुढच्या वेळी घेऊ कारण हा खूप म्हणजे अर्धवट सोडण्यात काय अर्थ नाही. तत्पूर्वी याच्याबद्दल अजून काही विचारायचंय किंवा याच्या अनुषंगाने दुसरं काही मनात आलं असेल तेही विचारू शकता तुम्ही. काही विचारायचंय?
लक्षात आलंय आतापर्यंत सगळं? अविद्या आणि अज्ञान या दोन टर्म मध्ये फरक आहे. टेक्निकली नाही पण आणि आहे पण. म्हणजे मूळ जी अविद्या आहे त्याचं कार्य म्हणजे अज्ञानाचं आवरण आणि विपरीत ज्ञानाचं आवरण. म्हणजे त्याच्याच प्रॉपर्टी आहेत. अज्ञान हे अविद्येची प्रॉपर्टी होते, त्यामुळे त्या एकरूप आहेत. म्हणजे टेक्निकली अज्ञान आणि अविद्या हे समानार्थी शब्द म्हणून पण घेतले जातात. तसं पुरुष आणि परब्रह्म समानार्थी पण घेतले जातात. पण परब्रह्मापासून पुरुष आणि प्रकृती वेगळी झाली असं म्हटल्यावर ते वेगळे पण घेतले जातात. पण दोघांच्या प्रॉपर्टी सेमच आहेत असं. म्हणजे अज्ञान थोडं जडत्व वाटतं आणि अविद्या थोडस चैतन्यमय वाटतं, असं असं काय आहे? अजिबातच नाही. असं नाही ना? जडाचाच प्रकार आहे. जडाचाच प्रकार आहे ना? अविद्या ही जे काही अज्ञानाने सर्वात पहिली तयार होते ती अविद्या. म्हणजे आपण मूळ आदिमाया आहे, तिची दोन रूपं आहेत की विद्यामाया आणि अविद्यामाया. विद्या पण जे आहे हे ज्ञान जे आहे ते पण भासात्मक आहे. आणि ईश्वराचं ज्ञान सोडून बाकी सगळं ज्ञान किंवा अज्ञान जे काय अविद्या आहे ते पण भासातलं आहे. पण विद्या जी आहे ती भासातली म्हणजे मूळ अज्ञानातली असली तरी ती ज्ञानापर्यंत नेणारी आहे, म्हणून त्या विद्येला ज्ञान म्हणतात. पण ते शब्द म्हणजे ज्ञान नाही. वेदांनाही छंद म्हणून नाव आहे. छंदांसी यस्य पर्णानी पुरुषोत्तम योगात सांगितलंय. किंवा छांदोग्य उपनिषद म्हणतात. तो छंद म्हणजे वेदाला छंद म्हटलेलं आहे. छंद म्हणजे लपवणारा. ज्याच्यात ज्ञान लपलेलं आहे तो छंद. आता लपलेलं आहे काय म्हणतात, तर अविद्या आवरण जे आहे ते जा ते काढून टाकायला, म्हणजे आपण समजा असं हे करू की समजा हाताला काहीतरी चिकटलं आहे, तर आपण दुसरा एक जास्त चिकट पदार्थ हे कागद घेतला, लावला आणि मग जोरात खेचून काढलं, तर ते आधीचा चिकट पदार्थ आणि वरचा पण गेला. तसं विद्या आणि अविद्या हे दोन्ही खरं अज्ञानाचाच भाग आहे. त्या विज्ञानी मग ज्ञान मिळतं. म्हणजे विद्या अविद्येला घेऊन स्वतःही नाहीशी होते, तेव्हा ते सच्चिदानंद प्रकट होतं. म्हणजे पहिलं तर अज्ञान आहे. हॅलो. खूप छान प्रश्न विचारला. आणि हॅलो. म्हणजे हा हा बोला ना. मग म्हणजे सच्चिदानंदामध्ये असं दिसतं की तिथे ज्ञान पण नसतं आणि अज्ञान पण नसतं, निखळ आनंद असतो. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ना, म्हणजे शाब्दिक ज्ञानाचा संबंध नाही. हा, तो जो निखळ आनंद आहे तेच खरं ज्ञान, ते असतं तिथे. म्हणजे तो एक प्रकारचा भावच असेल असं म्हणता येईल का? ईश्वर हा भावस्वरूप आहे आणि तो भाव पदार्थाच्या पुढचाही आहे, त्यामुळे त्याचं तसं वर्णन करता येत नाही. म्हणजे ईश्वर म्हणजे जेव्हा तो सगुण आहे तेव्हा तो भावरूप आहे, आणि जो निर्गुण आहे तिथे भाव नाहीये, पण अभावही नाहीये. तो म्हणजे रसरूप आहे. ते कळायला जसं माया अनिर्वचनीय आहे ना, तसं ते कळायला थोडस हे आहे. पण ईश्वर हा भावरूप आहे, अभावरूप नाही. भाव म्हणजे असणं, अस्तित्व असणं, याला भाव म्हणतात. आणि आपण एखाद्यावर कसा भाव म्हणजे तो कसा आहे हे ठरवतो, हा आपला त्याच्यावरचा भाव म्हणतो आपण. म्हणजे सगळे पदार्थ गोड आहेत तर कसे गोड आहेत? साखरेसारखे, म्हणजे सगळीकडे साखरच आहे असं म्हटलं हो, तर. बरोबर. मग ह्याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी सांगितलं असेल ना अशी उपमा कशाबद्दल? ह्याच्याबद्दल, सच्चित हे निखळ आनंद म्हणजे सच्चित आनंद असं त्याच्यावरती. हो, सांगितलंय ना. पण त्याच्यात असा तत्वविचार नाहीये की, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्यात उदाहरणं देऊन सांगितलं. आता जशी आपण उदाहरणं घेतली तसं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे
पण ते डिटेलमध्ये कळायचं असेल तर हे वेदांतपर विषय घ्यायला लागतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्याही पुढचं सांगितलेलं आहे, चिद्वीलाच सांगितलेलं आहे. सगुण रूपातही निर्गुणाचा आविर्भाव कसा हेही सांगितलेलं आहे. अच्छा अच्छा. हा, मग ते तो तो विषय म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे, त्यामुळे ते समजून घ्यायला आपण ज्ञानेश्वरी करू कधीतरी.